अकोला जिल्ह्यातील पातूर ते आगीखेड खानापूर या महत्त्वाच्या मार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांनी तीव्र भूमिका घेत रस्ता रोको आंदोलन केलं। मागील 10 वर्षापासून या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अनेकदा लेखी निवेदनं देण्यात आली, मात्र विभागातर्फे कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। त्यामुळे नागरिकांनी हे पाऊल उचललं। अखेर उपकार्यकारी अभियंत्यांनी दुरुस्तीबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलं। यापूर्वी 14 जुलै रोजी नागरिकांनी दिलेल्या रस्ता रोकोच्या नोटिसीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेवर पाहणी करून 10 दिवसात काम सुरू करू अशी हमी दिली होती, मात्र आजतागायत कामाला सुरुवात झाली नाही। त्यामुळे शिक्षक कॉलनी, आदर्श कॉलनी, गजानन नगर, रवींद्र नगर, साईनगर, समता नगर, ढोणे नगर, मुक्ताराम नगर, खानापूर, आगीखेड, अस्तूल, पास्तूल, पारडी, खामखेड, बार्शीटाके तालुक्यातील शेलगाव, बोरमळी, राजनखेड, चेलका, धाबा, लोहगड, जनुना अशा गावातील नागरिक त्रस्त झाले। अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली आणि संबंधित सिमेंट रोडचं काम तत्काळ सुरू देण्यासंदर्भात लेखी आश्वासन दिलं। त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। या रस्ता रोको आंदोलनात परिसरातील शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला। तर आंदोलनाला हिंसक वळण लागू नये म्हणून पातूर पोलिसांनी बंदोबस्त लावला होता। आपण या रस्त्याचं पूरहानी दुरुस्ती अंतर्गत जवळपास 1.5 कोटीचं आपण प्रस्ताव शासनात सादर केलेला आहे। या 1.5 कोटीमध्ये आपण कॉन्क्रीट रोड घेणार आहे। त्याशिवाय या रस्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही। आपण दरवेळेस आपण दुरुस्ती करतो किंवा थातूरमातूर आपल्या सगळ्यांना वाटते की हे थातूरमातूर करून चालले गेले परंतु जोपर्यंत इथं कॉन्क्रीट रोड होत नाही हे 200 मीटर तोपर्यंत या रस्त्याची गैरसोयच राहणार आहे। तर मी तुम्हाला आश्वासन देतो की आपण FDR अंतर्गत पूरहानी दुरुस्ती अंतर्गत 1.5 कोटीचा आपण प्रस्ताव शासनात सादर केलेला आहे आणि मला खात्री आहे की हे 1.5 कोटी रुपये आपल्याला मंजूर होतील आणि हे 200 मीटरचं कॉन्क्रीट रोड आपण नालीसहित कॉन्क्रीट ड्रेनही करावं लागते इथे, तर कॉन्क्रीट ड्रेन सहित आपण मंजूर करून द्या एवढं मी तुम्हाला आश्वासित करतो।